नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हे 8 नंबरचे प्रकरण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहू। तर सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी एक असून या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील शासनाच्या ज्या काही भूमिका आणि कार्य असतात त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम हे सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना करत असते। आता सर्वप्रथम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की नेमकं शासन म्हणजे काय। तर शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी तयार केलेली औपचारिक आणि अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय। आता या औपचारिक आणि अनौपचारिक घटकांच्या माध्यमातून शासन जे आहेत आपले अनेक प्रकारची कार्य जी आहेत ती पार पाडत असतात। मग त्याच्यामध्ये काही अंशी सक्तीची कार्य आहेत, काही ऐच्छिक कार्य देखील पार पाडावी लागतात। वेळोवेळी आपली भूमिका देखील त्या ठिकाणी मांडावी लागत असते। तर या कार्यामध्ये जर आपण विचार केला तर परकीय आक्रमणापासून देशाचं किंवा देशाच्या सीमेचं संरक्षण करणं, त्याचबरोबर खाजगी मालमत्तेचं रक्षण करणं, जे काही बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांच्या निर्मूलन करणं, म्हणजे बेरोजगार व्यक्तींना रोजगार निर्मिती करून हाताला काम कसं मिळेल यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ध्येय धोरणं राबवणं, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता म्हणजे देशांतर्गत म्हणा किंवा राज्यांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखणं याचं कार्य देखील या शासनाला करावं लागत असतं। तसंच आरोग्य, शिक्षण अशा सामाजिक गरजांची पूर्तता करण्याचं काम देखील शासनाला त्या ठिकाणी करावं लागत असतं। म्हणजे अशा प्रकारची जी काही वेगवेगळ्या प्रकारची कार्य जी आहेत ती कार्य पार पाडण्याचं काम या शासन व्यवस्थेला करावं लागत असतं। तर या कार्याचं जे काय तुम्हाला आता मी कार्य सांगितले त्या कार्याचे आपल्याला काही वर्गीकरण देखील करता येतं। याच्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे सक्तीची कार्य। साहजिकच शब्दशः अर्थ जर आपण विचारात घेतला तर सक्तीची कार्य म्हणजे जी कार्य शासनाला पार पाडावीच लागतात त्या कार्यांना सक्तीची कार्य म्हटलं जातं। उदाहरणार्थ परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं, तसंच देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणं यासारखी जी काही कार्य आहेत ती शासनाची सक्तीची कार्य समजली जातात। म्हणजेच एखाद्या देशाने आपल्या देशावरती जर परकीय आक्रमण त्या ठिकाणी केलं असेल तर त्या परकीय आक्रमणाला परतावून लावण्याचं काम किंवा त्याला तोंड देण्याचं काम आपल्या शासनाचं असतं। तसंच एखाद्या सामाजिक सलोखा बिघडत असेल किंवा जातीय दंगली जर एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये जर घडून आल्या असतील किंवा विशिष्ट भागामध्ये जर घडून आल्या असतील तर त्या ठिकाणची किंवा त्या प्रदेशाची म्हणा, राज्याची म्हणा, त्या विशिष्ट भागाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम या ठिकाणी शासनाला करावं लागत असतं। म्हणजे ती कार्य जी आहेत ती कार्य पार पाडावीच लागतात, कारण का ती सक्तीची कार्य समजली जातात। त्यानंतर ऐच्छिक कार्य। आता ऐच्छिक कार्य म्हणजे काय, जी शासनाच्या इच्छेवरती अवलंबून आहेत की ती पूर्ण करायची की नाही, किंवा ते जे काही कार्य आहेत ते कार्य पूर्ण करायचं की नाही हे शासनाच्या इच्छेवरती अवलंबून असतं, त्याला ऐच्छिक कार्य म्हटलं जातं। मग याच्यामध्ये कोणती कार्य येतात तर शिक्षण आणि आरोग्य सेवांची तरतूद, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजनांची तरतूद, ही जी काही कार्य आहेत ती कार्य ऐच्छिक कार्य समजली जातात। आता तुमच्या लक्षात आले असेल की सक्तीचे कार्य कोणते आहेत आणि ऐच्छिक कार्य कोणते आहेत। तर आपल्याला या प्रकरणामधला पुढला भाग विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे अर्थ आणि स्वरूप। आता जे आपण कार्य बघितलेले आहेत म्हणजे कोणती, ऐच्छिक कार्य आणि सक्तीची कार्य, ही कार्य जी आहेत ती कार्य पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कोणत्याही शासनाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या निधीची आवश्यकता असते। म्हणजे सक्तीची कार्य त्या शासनाला पार पाडायचे आहेत किंवा ऐच्छिक कार्य पार पाडायचे आहेत किंवा त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ध्येय धोरणं राबवायची आहेत, तर ही कार्य पूर्ण करण्याकरता किंवा पार पाडण्याकरता
शासनाला विविध मार्गाने जे काय मिळणारा निधी आहे त्या निधीची आवश्यकता त्या ठिकाणी खास करून भासत असते. आता सक्तीच्या कार्यासाठी तर म्हणजे उत्पन्नाचा किंवा निधीचा विचार करून चालत नाही, परंतु जे काही ऐच्छिक कार्य आहेत जी शासनाच्या इच्छेवरती अवलंबून असतात, अशा ऐच्छिक कार्याला निश्चितपणे त्या ठिकाणी विविध मार्गाने मिळणारा निधी जो आहे तो निधी किती प्रमाणामध्ये आहे याच्यावरती ऐच्छिक कार्य पार पाडायचे की नाही हे त्या ठिकाणी शासन ठरवत असतं. आता ही सार्वजनिक वित्त व्यवहार ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना दोन शब्दांचे मिश्रण त्या ठिकाणी आहे. म्हणजे एक म्हणजे सार्वजनिक आणि दुसरं म्हणजे वित्त व्यवहार. आता सार्वजनिक आणि वित्त व्यवहार ह्या दोन शब्दांचं मिश्रण असल्या कारणामुळे पहिल्यांदा आपण विचारात घेऊ की सार्वजनिक म्हणजे काय. तर सार्वजनिक हे समुचित नाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर समुचित नाव म्हणजे काय की एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्तींचा समूह. कारण का सार्वजनिक म्हटलं की साहजिकच अनेक समाज किंवा प्रत्येक भूप्रदेशामध्ये राहणारा जो काही समाज आहे त्या समाजाच्या किंवा व्यक्तींच्या समूहासाठी वापरलेला शब्द म्हणजे सार्वजनिक. त्यानंतर दुसरा शब्द याच्यामध्ये आहे वित्त व्यवहार. आता वित्त व्यवहार म्हणजे सोप्या शब्दामध्ये जर आपण म्हटलं तर किंवा शब्दशः अर्थ आपण घेतला तर वित्त म्हणजे पैसा आणि व्यवहार म्हणजे त्या ठिकाणी व्यवहार. मग पैशाचा व्यवहार त्याला वित्त व्यवहार म्हटलं जातं. परंतु आणखी एका सोप्या शब्दात जर आपण त्या ठिकाणी या वित्त व्यवहाराचा अर्थ विचारात घेतला तर उत्पन्न आणि खर्च म्हणजे वित्त व्यवहार होय. तर अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक शासनाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास जे आहे ते अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये त्या ठिकाणी केलेला असतो. मग हा अभ्यास जो आहे तो अभ्यास अर्थशास्त्रातील सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेत महत्वपूर्ण मांडलेला आहे किंवा याचा अभ्यास जो आहे तो या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. म्हणजे केंद्र सरकारला कोणकोणत्या म्हणजे केंद्र सरकारची कोणती कार्य आहेत म्हणजे ते सक्तीचे असतील किंवा ऐच्छिक असतील ती कोणती कार्य आहेत, त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने येणारा जो काही निधी आहे तो निधी किती प्रमाणामध्ये येणार आहे याचा अभ्यास त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहार करतं. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांची कार्य पार पाडण्याकरता किती निधी लागणार आहे किंवा कोणकोणत्या मार्गांतून निधी उभा केला जाणार आहे याचा देखील अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या माध्यमातून केलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ आणि स्वरूप अशा प्रकारे स्पष्ट करता येतं. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत. तर या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यातल्या काही जर व्याख्या आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायचं म्हटलं तर पहिले आहेत ते म्हणजे फिंडले शिराज. तर या फिंडले शिराज यांनी सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. म्हणजे फिंडले शिराज काय म्हणतात की सार्वजनिक सत्तेचा जो काही वेगवेगळ्या मार्गाने मिळणारा जो काही निधी आहे तो निधी खर्च करणं आणि निधी उभारणं म्हणजे शेवटी उत्पन्न आणि खर्च या दोन गोष्टी महत्वाच्या मानलेल्या आहेत. कारण का सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच काय तर उत्पन्न आणि खर्च यांचा विचार करून त्या ठिकाणी जे काही तत्व आहेत त्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. त्यानंतर ह्यू डॅल्टन यांच्या मते जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर ते असं म्हणतात की सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार हा सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाची आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित असणारी संकल्पना आहे. आता या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संकल्पनेमध्ये शासनाच्या कार्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास राज्यशास्त्रातही केला जात असल्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचाही एक भाग समजला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अभ्यास केला जातो तसंच राज्यशास्त्रामध्ये देखील शासनाच्या कार्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात असल्या कारणामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना अर्थशास्त्रामध्येही वापरली जाते आणि राज्यशास्त्रामध्येही वापरली जाते असं
ह्यू डॅल्टन यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे असं त्या ठिकाणी ते समजतात. हा झाला त्याचा म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ, स्वरूप आणि व्याख्या. त्यानंतर या प्रकरणामधला दुसरा भाग आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यांच्यातील फरक. तर पहिला फरक त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे उद्दिष्ट. आता सार्वजनिक वित्त व्यवहार हा विशिष्ट प्रदेशातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या समूहासाठी वापरलेला शब्द असल्या कारणामुळं सार्वजनिक वित्त व्यवहाराचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट समाजाला महत्तम लाभ मिळवून देणं हा आहे. तर खाजगी व्यक्ती म्हणजे किंवा खाजगी वित्त व्यवहार म्हणजे एका व्यक्तीचा व्यवहार किंवा इंडिव्हिज्युअल वित्त व्यवहार म्हणून त्या ठिकाणी स्वहिताची पूर्तता करणं हे याचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. म्हणजे हा महत्वाचा उद्दिष्टामधला फरक त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार हा समाजाच्या दृष्टीने महत्वाचा मानला किंवा समाजाचं कल्याण कसं साधता येईल हे त्या ठिकाणी हे जे उद्दिष्ट असतं. तर खाजगी वित्त व्यवहार हा वैयक्तिक असल्या कारणामुळं तो साहजिकच स्वार्थ पाहणार आहे. म्हणजे स्वहित जो आहे ते त्या ठिकाणी तो लक्षात घेत असतो. म्हणजेच जास्तीत जास्त आपलं कल्याण वैयक्तिक कल्याण कसं साधलं जाईल हे त्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी असतं. त्यानंतर खर्चाचे निर्धारण. तर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी जी आहे ती पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करत असते. म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये खर्चाचं निर्धारण करत असताना शासन जे आहे ते शासन सर्वप्रथम काय करतं की आपल्या खर्चाची पातळी जी आहे ती पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करत असते. त्यानंतर खाजगी वित्त व्यवहारामध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार घेतला तर व्यक्ती, कारण का शेवटी खाजगी म्हणजे व्यक्ती, व्यक्ती प्रथम आपलं वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते. म्हणजे उत्पन्न पाहून त्या ठिकाणी खर्च किती करायचा हे निश्चित त्या ठिकाणी ठरवत असते. तसं सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये करता येत नाही. म्हणजे आपण किती खर्च करू शकतो हे उत्पन्नावरून त्या ठिकाणी ठरवलं जात नाही. की जसं सार्वजनिक खाजगी वित्त व्यवहारामध्ये उत्पन्न पाहून खर्च किती करायचा हे त्या ठिकाणी निश्चित केलं जातं, तसं या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये नाहीये. तर सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित त्या ठिकाणी केलेले जातात. त्यानंतर पतस्थिती. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामधला जर आपण किंवा सार्वजनिक वित्त व्यवहाराची पतस्थिती जर बघितली तर शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असते. म्हणजे अमर्यादित पत स्थिती त्या ठिकाणी या सार्वजनिक वित्त व्यवहाराची असते. तर खाजगी वित्त व्यवहाराचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर खाजगी व्यक्तीची पत मर्यादा जी आहे किंवा पत परिस्थिती जी आहे ती मर्यादित असते. त्यानंतर चलन छापण्याचा अधिकार. या चलन छापण्याच्या अधिकारामध्ये देखील सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये आपल्याला तफावत असलेली दिसून येते किंवा त्याच्यामध्ये देखील फरक आपल्याला असलेला दिसून येतो. तर त्यातला मग फरक कोणता आहे तर सार्वजनिक वित्त व्यवहार याच्यामध्ये चलन छापण्याचा अधिकार जो आहे तो भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई जी आहे ती केली जाते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते. तसं खाजगी व्यक्तीला तसा अधिकार त्या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजे खाजगी व्यक्ती जी आहे ती खाजगी व्यक्ती चलन जे आहे ते चलन छापू शकत नाही. त्यानंतर वित्त व्यवहारातील लवचिकता. आता सार्वजनिक वित्त व्यवहार यामध्ये अधिक लवचिकता असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तसं खाजगी वित्त व्यवहारामध्ये फारसे बदल त्या ठिकाणी करण्यास वाव दिलेला नाही. म्हणजेच या खाजगी वित्त व्यवहारामध्ये वित्त व्यवहारातील जी काही लवचिकता आहे ती लवचिकता अलवचिक स्वरूपाची असते, कारण त्याच्यामध्ये फारसा बदल त्या ठिकाणी आपल्याला करण्याला वाव दिलेला नसतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील परिणाम. आता सार्वजनिक वित्त व्यवहार जो आहे तो सार्वजनिक वित्त व्यवहाराचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती प्रचंड प्रमाणामध्ये पडत असतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेवरती चांगले किंवा वाईट परिणाम जे आहेत ते वाईट परिणाम ह्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचे होत असतात. म्हणजेच अर्थव्यवस्थेवरती प्रचंड प्रभाव पाडण्याचं काम
या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहार करत असतात, मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. तसं खाजगी वित्त व्यवहार जे आहेत त्या खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरती तितकासा परिणाम होत नाही. म्हणजे नगण्य स्वरूपाचा परिणाम हा एका व्यक्तीच्या किंवा खाजगी वित्त व्यवहाराचा होत असतो. कारण का शेवटी ती एक व्यक्ती आहे. म्हणजे एका व्यक्तीने अर्थव्यवस्थेमध्ये एका कालखंडामध्ये किंवा विशिष्ट कालखंडामध्ये व्यवहार कमी केले काय किंवा जास्त केले काय, त्याचा परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्थेवर तितकासा होत नाही, तो नगण्य असतो. परंतु सार्वजनिक वित्त व्यवहार याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती अमर्याद असल्या कारणामुळं साहजिकच त्या वित्त व्यवहाराचा परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे प्रभाव पाडत असतो. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहाराच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम जो आहे तो परिणामामध्ये देखील आपल्याला फरक असलेला दिसून येतो. या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार मधले जे काही महत्त्वाचे फरक आहेत, तो उद्दिष्टामधला फरक असेल, खर्चाचं निर्धारण, पतस्थिती, चलन छापण्याचा अधिकार, वित्त व्यवहाराची लवचिकता आणि अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम, या 4-5 फरकाच्या आधारे आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारामधला फरक जो आहे तो स्पष्ट करता येतो. तर या ठिकाणी भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील पहिल्यांदा आपण प्रस्तावना, त्यानंतर 2 महत्त्वाचे ऐच्छिक आणि सक्तीचे कार्य, त्याचबरोबर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ, स्वरूप आणि व्याख्या बघितलेले आहे. तरी या प्रकरणातील सार्वजनिक वित्त व्यवहाराचे वर्गीकरण हा भाग आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे.